हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आजचा व्हिडिओ थोडासा खास आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, मी दिवसभरात काय खाते. म्हणजेच व्हॉट आय ईट इन अ डे. सकाळचं गरम-गरम नाश्त्यापासून ते रात्रीच्या हलक्या-फुलक्या जेवणापर्यंत अगदी सगळं मनापासून शेअर करणार आहे या व्लॉगमध्ये. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जास्त काय आवडलं. चला तर मग सुरुवात करूया माझ्या टेस्टी आणि स्पाइसी दिवसाला. सकाळ म्हणजे चहा आणि चहा म्हणजे दूध, पण ते दूध मात्र पिशवीतून येतं आणि ती पिशवी अर्थातच मला आणावी लागते. मग आज सकाळी उठल्याबरोबर पहिलं काम केलं ते म्हणजे दूध पिशवी घेऊन यायचं. मला तर फार कंटाळा येतो दूध पिशवी आणायला जायचा. खाली जा, दूध पिशवी घेऊन या. त्यातल्या त्यात कधी विचार येतो ही दूध पिशवी फाटली तर, दूध सांडलं तर, किंवा हातात दूध पिशवी बघून कुत्री मागे लागली तर, आणि बरंच काही. तुमचं पण असंच होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर दूध घेऊन आले आणि नंतर दूध तापवायला. रात्री झोपताना रील्स स्क्रोल करता करता खूप वेळ ढोकळा रेसिपी दिसली. मग ठरवलं की उद्या नाश्त्याला ढोकळाच बनवणार. आणि आमच्या घरच्यांना माझ्या हातचा ढोकळा खूप आवडतो, त्यामुळे ढोकळा बनवताना तर माझी एनर्जी दुप्पटच असते. आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण माझी रेसिपी शेअर करते. तर मी इथे एक वाटी बेसन पीठ घेऊन त्याला चांगलं चाळून घेतलं आणि त्यामध्ये मीठ, हळद आणि थोडीशी साखर टाकून एक बॅटर बनवून घेतलं आणि त्याला चांगलं मिक्स केलं. इनो टाकण्या अगोदर मी पाणी उकळायला ठेवलं होतं, कारण जर आपण बॅटरमध्ये इनो टाकला आणि नंतर पाणी उकळायला ठेवलं तर इनो इनॅक्टिव्ह होतं आणि आपला ढोकळा स्पॉन्जी होत नाही. त्यामुळे अगोदर पाणी उकळायला ठेवायचं आणि मगच इनो टाकायचा. त्यानंतर बेसनच्या बॅटरमध्ये मी इनो टाकला आणि त्याला क्लॉकवाईज चांगलं मिक्स केलं आणि 15 मिनिटसाठी वाफेवर शिजवण्यासाठी ठेवून दिलं. तोपर्यंत आंबट गोड पाण्याची तयारी करायला घेतली. त्यासाठी मी इथे मिरची, कढीपत्ता, मोहरी, साखर, लिंबाचा रस आणि कोथिंबीर वापरली आहे. तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे, जाऊन बघू शकता. चला तर मग आपला ढोकळा तयार आहे. तर मग मी मस्तपैकी गरम-गरम चहासोबत ढोकळ्यावर ताव मारलेला आहे. असा होता माझा ब्रेकफास्ट. चला आता लंच. एवढा पोटभर आणि आवडीचा ब्रेकफास्ट केल्यावर खूप वेळ मला भूकच लागली नाही. पण दुपारी थोडे पोटात कावळे कोकल्यावर म्हटलं चला काहीतरी टेस्टी पण झटपट बनेल असं बनवूया. फ्रीज उघडलं, फ्रीजमध्ये फ्रेश भेंडी ठेवली होती. मग तर हा दिवस माझ्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी सारखाच होता. ब्रेकफास्ट पण आवडीचा आणि लंच पण आवडीचा. भेंडी तर मला इतकी आवडते, खूप आवडते. मी ब्रेकफास्ट, लंच, डिनर तिन्ही वेळेस भेंडी खाऊ शकते. जेव्हा पण मी कोणाला असं सांगताना किंवा बोलताना ऐकते ना की मला भेंडी आवडत नाही, तेव्हा मला ती व्यक्ती या ग्रहावरली नाहीच असं वाटतं. यार भेंडी कसं काय कोणाला आवडू शकत नाही? मला तर खूप आवडते. मस्तपैकी मी भेंडी बनवली, साधी सिंपलच बनवली. मला साधी सिंपल पण खूप आवडते. मस्त गरम-गरम चपाती आणि भेंडीसोबत मी माझा लंच कंप्लीट. आवडीची म्हणून भेंडी इतकी खाल्ली की कधी गाढ झोप लागली समजलंच नाही. 4 वाजले तरी बेडवरून उठू वाटत नव्हते, इतकी झोप येत होती. पण थोडासा आळस झटकला आणि किचनमध्ये येऊन मस्तपैकी कडक अद्रक इलायचीवाला चहा बनवला आणि गॅलरीमध्ये बसून मस्तपैकी चहा घेतला. तेव्हा कुठेतरी झोप आणि कंटाळा गेला. चहा घेतल्यानंतर आमचं काहीतरी स्पाइसी आणि चटपटीत खाण्याचं मन झालं, तर मस्तपैकी आम्ही आवरून बाहेर गेलो. पाणीपुरी आणि शेवपुरी खायचं ठरलं, पण मला पाणीपुरी जास्त आवडत नाही, त्यामुळे मी नेहमी शेवपुरीच प्रेफर करते. त्यानंतर मस्तपैकी दीदी, जिजूने पाणीपुरी आणि मी शेवपुरी एन्जॉय केली. आज दिवसभर खूप पोटभर खाल्लेलं, म्हणून ठरवलं की डिनर हा एकदम साधं सिंपलच करूया. त्यासाठी ऑमलेट बनवायचं ठरवलं आणि ऑमलेट आम्ही एकदम साधा आणि सिंपल पद्धतीने बनवतो, ज्यामध्ये फक्त अंडी, हिरवी मिरची आणि मीठ, बस एवढे साहित्य आहेत. खूप यम्मी बनतो हा ऑमलेट. तुम्ही पण नक्की ट्राय करायला पाहिजे. खूप कमी टाईम लागतो आणि खायला पण तितकाच टेस्टी असतो. तर चला मंडळी, आजचा माझा व्हॉट आय ईट इन अ डे व्लॉग इथंच संपतो. दिवसभर जे काही खाल्लं ते अगदी साधं, घरचं आणि स्वतः बनवलेलं. जेवण फक्त पोटाची गरज नसते, तर ते आठवणींचा भाग असतो. तर कधी-कधी प्रेम व्यक्त करण्याचा सुंदर मार्ग. चला तर मग मंडळी, नवनवीन रेसिपीज ट्राय करून बघा आणि घरच्यांना बनवून खाऊ घाला. माझ्या व्हॉट आय ईट इन अ डे या ब्लॉगमधला तुम्हाला सगळ्यात जास्त टेम्प्टिंग आणि टेस्टी काय वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फूड लव्हिंग मित्रांसोबत, फॅमिली मेंबर्ससोबत शेअर करा. अजून अशा साध्याशा पण खास व्हिडिओसाठी आणि रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्तासाठी बाय बाय. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन काहीतरी एनर्जेटिक आणि युजफुल कंटेंटसह. बाय.